विद्यार्थी मित्रांनो, प्रोबॅबिलिटीचं 5वं चॅप्टर आपण सुरू केलेलं आहे आणि आज हे त्याचं 3रं लेक्चर आहे. प्रॉब्लेम सेट 5.3 चालू झालं होतं आपलं आणि त्यामधले पहिले 2 प्रॉब्लेम झाले होते. आज आपण घेतो आहे 3रं प्रॉब्लेम. काय आहे 3रं प्रॉब्लेम? 3 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली. कंडिशन्स दिलेले ए, बी आणि सी. बघा आता सोल्युशनमध्ये 3 कॉइन्स are tossed simultaneously. म्हणजे एका वेळेस 3 कॉइन्स केले. तर फॉर द सॅम्पल स्पेस पहिल्यांदा लिहायचं सॅम्पल स्पेस एस एन एस लिहून घ्यायचं आणि मग इव्हेंट्स लिहायचे त्याचे. ठीक आहे. आता एस काय होईल? 3 कॉइन्सचं मी तुम्हाला सांगितलं होतं. ॲट ए टाइम काय होईल? 8 सॅम्पल स्पेस असतात त्याच्यात. एच टी एच टी एच एच नंतर एच टी टी नंतर टी एच टी नंतर टी टी एच नंतर टी 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 असं 8 1 2 3 4 5 6 7 8. एन एस इज इक्वल टू 8. मी तुम्हाला सांगितलं होतं याचा क्रम तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. नंतर आता ए इव्हेंट. इव्हेंट काय आहे? कंडिशन फॉर इव्हेंट आहे टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स. असं लिहायचं. मी एक लिहून दाखवते. टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स. आता बघा याचा अर्थ काय आहे? ॲटलिस्ट 2 हेड्स म्हणजे कमीत कमी 2. जास्त चालू शकतात. कमीत कमी 2 पाहिजे, 1 चालणार नाही. बघा आता मग कोणते येतील ए मध्ये? पहिलं एच एच एस येतील, एच एच टी येईल, नंतर एच टी एच येईल, टी एच एच येईल, मग संपले. Na is equal to 4. B is the event. काय B चं इव्हेंट? टू गेट नो हेड. टू गेट नो हेड. नो हेड म्हटलं म्हणजे हेड पाहिजेच नाही, एच पाहिजेच नाही. मग काय राहील? फक्त टी 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 एन बी इज इक्वल टू 1. ओके. तिसरं सी इज द इव्हेंट. काय आहे सी चं इव्हेंट? टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन म्हणजे मध्ये एच पाहिजे. मग कोणतं येईल? एच 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 येईल, नंतर एच एच टी सुद्धा येईल, नंतर टी एच एच येईल, नंतर टी एच टी येईल, नंतर झालं एवढंच. म्हणजे एन सी इज इक्वल टू 4. बस. सिंपल आहे की नाही प्रॉब्लेम्स? आणि लक्षात घ्या हेच प्रॉब्लेम आणि याच्यावरच तुम्हाला हेच लिहून नंतर प्रोबॅबिलिटी काढायची असते. ठीक आहे. बघा 4th प्रॉब्लेम. आपण आता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. खूप सिंपल प्रॉब्लेम्स आहेत हे आणि प्रॅक्टिस पण होईल. प्रत्येक प्रॉब्लेम 2 to वे. फक्त कंडिशन, इव्हेंट आणि शब्दांचे अर्थ व्यवस्थित लक्षात घ्या. 4था प्रॉब्लेम. काय आहे 4था प्रॉब्लेम? 4th प्रॉब्लेम. 2 digit numbers are formed using the digits. दिलेले 0 1 2 3 4 5 विदाउट रिपिटेशन ऑफ डिजिट. म्हणजे 0 ते 5 या डिजिट पासून तयार होणारे 2 अंकी संख्या लिहायची आहे, पण रिपिटेशन ऑफ डिजिट्स नॉट अलाउड म्हटलेलं आहे. मग आता बघा मग सॅम्पल स्पेस मध्ये काय? 2 डिजिट नंबर्स. फ्रॉम 0 1 2 3 4 आणि 5 यापासून विदाउट रिपिटेशन. तर काय होईल? सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू 0 पासून घेतला नंबर तर 2 डिजिट नंबर तयार होणार नाही. मग काय होईल? 1 0 1 1 होणार नाही, 1 2 1 3 1 4 1 5. ठीक आहे. मग 2 0 2 1 2 3
2 4 2 5. नंतर 3 0 3 1 3 2 3 4 3 5. नंतर 4 0 4 1 4 2 4 3 4 5. नंतर 5 0 5 1 5 2 5 3 5 4. झाले. बघा किती झालेत नंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 13 14 15 16 17 18 19 20 22 23 24 25. आले का 25? चला, NS इज इक्वल टू 25. आता इव्हेंट लिहायच्या. पहिला इव्हेंट, कंडिशन फॉर इव्हेंट आहे द नंबर फॉर्म्ड इज इव्हन. नंबर फॉर्म्ड इज इव्हन. नंबर फॉर्म्ड इज इव्हन. नंबर तयार होतो आहे. फक्त इव्हन नंबर येतील याच्यामध्ये. 10 12 14 20 24 30 32 34 40 42 50 52 आणि 54. बघा किती असतात. NA इज इक्वल टू 2 3 4 5 6 7 8 9 10 12 13. ठीक आहे. नंबर बरोबर बघायच्या. B इज द इव्हेंट. काय आहे? द नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. 4 नी भाग जाणाऱ्या संख्या. नंबर सांगा. द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 4 नाही आहे. नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 3 आहे. 3चं काय आहे कंडिशन? 3ची काय कंडिशन आहे? त्याच्या डिजिटच्या बेरजेला जर भाग जात असेल तर जातो. आता आपल्याला तसंही लक्षात येत आहे. 12 डिव्हिजिबल आहे 3 नी. 15 डिव्हिजिबल आहे. 21 आहे. 24 आहे. 30 आहे. नंतर 32 34 7 आहे. 8 आहे. 4 42 45 51 7 8 9 54 1 2 3 5 6 7 8 9. NB इज इक्वल टू 9. ठीक आहे. नंतर तिसरी कंडिशन बघा. तिसरी कंडिशन काय आहे? C इज द इव्हेंट. The number is greater than 50. म्हणजे 50 पेक्षा मोठे नंबर कोणते आहेत? 51 52 53 आणि 54. म्हणजे NC इज इक्वल टू 4. झालं कंप्लीट उदाहरण. ठीक आहे. बघा किती सिंपल उदाहरण आहे. म्हणूनच मी चॅप्टरच्या सुरुवातीलाच म्हटलं की एक गेम खेळतो त्या पद्धतीने हे चॅप्टर तयार करा आणि कुठलेही मार्क जाऊ देऊ नका या चॅप्टरचे. आपले एकही मार्क गेला नाही पाहिजे इतकी तयारी त्याची करा. चला, चौथं झालं. 5वं उदाहरण सोडवू. काय आहे 5वं उदाहरण? Form 3 men and 2 women environment committee of 2 persons is to be formed. एन्व्हायरमेंट कमिटी तयार करायची आहे. 3 मेन आणि 2 वुमन आणि 2 पर्सनची कमिटी. पहिले सॅम्पल स्पेस लिहून घ्या. देअर आर 3 मेन. म्हणजे काय मेन आपण कशाने डिनोट करू? M1 M2 M3 and 2 women. वुमेनसाठी घेऊ आपण W1 W2. आणि याची कमिटी बनवायची आहे. कोणती कमिटी? अ कमिटी ऑफ 2 इज टू बी फॉर्म्ड.
आता बघा या कमिटीमध्ये म्हणजे 2 पर्सनची कमिटी म्हटलेलं आहे, एक मेन आणि एक वुमेन अशी नाही म्हटलेली आहे. म्हणजे कमिटीमध्ये फक्त मेन असायला पाहिजे, फक्त वुमेन असायला पाहिजे किंवा मेन आणि वुमेन असायला पाहिजे असं नाही. फक्त 2 पर्सनची कमिटी त्यांनी फॉर्म केलेली आहे. त्याच्यात कधी 2 मेन पण राहू शकतात, 2 वुमेन पण राहू शकतात. मग असे सॅम्पल स्पेस काय तयार होतील बघा. 2ची कमिटी करा, रिपिटेशन व्हायला नको. आपण पहिले घेऊ 2 माणसांची कमिटी M1 M2, मग परत M1 M3. ठीक आहे. नंतर M2 M3 झालं. म्हणजे ह्या 3 माणसांची झाली M1 M2 M2 M3 आणि M1 M3. नंतर 2 वुमेनची होईल W1 W2 किंवा माणसांची वुमेन सोबत करू M1 W1 M1 W2 M1 W नाही 2च वुमेन आहे. नंतर M2 सोबत M2 W1 M2 W2. नंतर M3 सोबत M3 W1 M3 W2. ठीक आहे. नंतर आणि आता लास्ट मध्ये होईल 2 वुमेनची, असे 10 होतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 10 लोक होतील कमिटीमध्ये, म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये. ठीक आहे. बघा मी कशी केलेली आहे हा, एकदा ऑब्झर्व करा. 3 मेन म्हटलेले आहे तर 3 मेन मी डिनोट केले M1 M2 M3 ला. 2 वुमेन मी डिनोट केले W1 आणि W2 ला. मला कमिटी फॉर्म करायची आहे 2 पर्सन्सची. मला 2 पर्सन्सची कमिटी फॉर्म करायची आहे. त्याच्यामध्ये मला कुठलीही कंडिशन घातलेली नाही आहे की इन्व्हॉल्व 1 लेडी 1 जेंट्स असं काही म्हटलेलं नाहीये. म्हणून मी कोणत्याही 2ची कमिटी फॉर्म करेल. बघा मग मी सुरुवात केली पहिले M1 M2 M1 M3, नंतर M2 M3, नंतर M1 M3. झाले एवढे. ठीक आहे. नंतर पुढे बघा, मग मी प्रत्येक M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 आणि लास्ट मध्ये W1 W2. आता मी एक एक कंडिशन्स लिहिते. पहिली कंडिशन आहे माझी ए, देअर मस्ट बी ऍट लिस्ट 1 वुमन मेंबर. must be at least 1 woman member. म्हणजे याचा अर्थ काय आहे, कमिटीमध्ये 1 वुमन असायला पाहिजे, 1 वुमन मेंबर असायला पाहिजे. आता बघा 1 वुमन असं म्हणजे जिथे W आहे 1 पेक्षा जास्त चालतो पण 1 असायला पाहिजे. मग कोणतं होईल M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2, नंतर M3 W1 M3 W2 आणि W1 W2. किती झालं 1 2 3 4 5 6 7. and S is equal, sorry, A and A is equal to 7. ठीक आहे. दुसरी कंडिशन काय आहे, 1 man 1 woman कमिटी टू बी फॉर्म्ड. म्हणजे 1 मेन असायला पाहिजे, 1 man 1 woman. कमिटी टू बी फॉर्म्ड. आता या कंडिशन मध्ये काय म्हटलेलं आहे, 1 माणूस आणि 1 बाई. मग सांगा आता याच्यामध्ये M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2, नंतर M3 W1 M3 W2. 1 2 3 4 5 6 and B is equal to 6.
नंतर तिसरी कंडिशन सी. काय सी कंडिशन? देअर इज नो वुमन इन द कमिटी. देअर इज नो वुमेन इन द कमिटी. म्हणजे वुमेन असायला नको. मग काय होईल? फक्त मेन. M1, M3, M2, M3, NC is equal to 3. फक्त मेनची कमिटी. झालं. ऑब्झर्व करा उदाहरण. आता नेक्स्ट प्रॉब्लेम. 6वा प्रॉब्लेम. सहावं आणि याच्यातलं शेवटलं प्रॉब्लेम. 1 coin and 1 die are thrown simultaneously. 1 coin and 1 die are thrown simultaneously. कंडिशन दिलेलं आहे. आता बघा, एक कॉइन आणि एक डाय सायमल्टेनियसली थ्रो केलेला आहे. सॅम्पल स्पेस लिहून घ्यायचं. पहिल्यांदा घेऊ. 1 coin is thrown. HT. 1 die. वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स. आणि हा एकत्र घेतला म्हणजे मग काय होईल? इफ 1 coin and 1 die simultaneously. What is the sample space? पहिल्यांदा H1, H2, H3, H4, H5, H6. Well, H stands for head आणि 1, 2, 3, 4 stands for नंतर तसंच T1, T1, T2, T3, T4, T5 आणि T6. किती झाले? NS is equal to 12. A is the event. आता बघा, A चा काय इव्हेंट आहे? टू गेट अ हेड अँड an odd number. To get a head and an odd number. म्हणजे H पाहिजे आणि ऑड नंबर पाहिजे. H पाहिजे आणि ऑड नंबर म्हणजे H1 होईल, H3 होईल, H5 होईल. झालं. And A is equal to 3. नंतर दुसरं B is the event. काय आहे B? To get a head or tail and an even number. To get a head or a tail and an even number. थोडं कन्फ्युजिंग आहे. बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये. हेड असलं किंवा टेल असलं म्हणजे H किंवा T चालतं, फक्त इव्हन नंबर असायला पाहिजे. म्हणजे बघा इव्हन नंबर बघा H आणि T सोबत H2, H4, H6, T2, T4, T6. काय आलं मग? NB is equal to 6. कंडिशन्स फक्त बरोबर लक्षात घ्यायच्या. नंतर तिसरं, the number on the upper face is greater than 7
and tail on the coin. काय म्हटलेलं आहे? Number on the upper face is greater than 7 and tail on the coin. टेल तर आहे कॉइनवर पण ग्रेटर दॅन 7 नंबर नाही आहे म्हणून लिहायचं देअर इज नो नंबर ग्रेटर दॅन 7 on the die. Therefore, C is empty set. आणि NC काय झालं मग? NC is equal to 0. चला आता हे झालं. याच्यावरून आता आपल्याला प्रोबॅबिलिटी शिकायची आहे. एवढे झाले परत करा कारण हेच प्रॉब्लेम प्रोबॅबिलिटी मध्ये सुद्धा आहे. सेम तुम्हाला इव्हेंट लिहायचे आणि मग त्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रोबॅबिलिटी बघू.